इतवारा हद्दमध्ये पण जेव्हा एक गॅराज मध्ये त्याचे काय उभे होतात आणि तिकडे काही लोक येऊन एक टाटा सफारी याच्यावर येऊन त्याची फोर्सफुली अपहरण करून घेऊन गेलेला आहे. तसेच आम्ही आणि आमचे डीवायएसपी दोन्ही पोहोचला तिकडे चंदा सिंग कॉर्नर पेट्रोल पंप जवळ आणि त्यांना घेऊन आलेला. तो हा एक ब्रीफली घटनाक्रम होता कालचा आणि त्यामध्ये आम्ही रात्रीच गुन्हा दाखल केलेला आहे डीसी मध्ये आणि नवीन कलम मध्ये कलम 141, 115(2), 351(3), 352 BNSS. It's because of their hard work and some amount of luck. हमें आरोपी भी रात में ही मिला आणि आम्ही सर्व आरोपी जे काही हा गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व होता, प्रत्यक्ष डायरेक्टली जे इन्व्हॉल्व होता, हा सर्व आरोपी आम्ही. किती वेळामध्ये आरोपीला अटक करण्यात आली? किती आरोपी आहेत? नेमका उद्देश काल दिनांक 13/12/2024 रोजी अंदाजे रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान माननीय SP साहेबांना तसेच ऍडिशनल सर यांना सर्वांना बाफना येथे एक गॅरेजवर यातील फिर्यादी कोडगिरे यांना काही इसमाने गाडीत घेऊन त्यांचं किडनॅप केलेलं आहे, त्यांचं अपहरण केले अशी साहेबांना माहिती मिळाली. त्यावरून साहेब स्वतः आणि तसेच LCBची टीम, ऍडिशनल सर, DYSP साहेब तसेच इतवाऱ्याची पोलीस स्टेशनची सर्व टीम हे सर्व घटनास्थळी हजर झाले आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी या घटनेची माहिती घेतली आणि ह्या घटनेमागे जे प्रकार घडलेला आहे आणि कोण आहे या सर्वांची माहिती घेऊन सर्व टीम साहेबांच्या आदेशाने सर्व टीम रवाना झाले आणि त्यावरून आम्ही सर्वांनी माहिती घेतली. तर थोड्या वेळाने यातील फिर्यादी जो कोडगिरी आहेत यांना चंदा सिंग कॉर्नरला सोडण्यात आले अशी माहिती मिळाली. त्यावरून इतवाराचे पोलीस स्टेशनचे PI साहेब तसेच DYSP साहेब त्यांना जाऊन त्या फिर्यादीला घेऊन आले आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी जी तक्रार दिली त्यावरून आम्ही अज्ञात इसमावर इतवारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर सदर गुन्ह्यातले जे आरोपी आहेत तर त्यासंबंधी आम्ही LCBचे जे तीन टीम होते त्यांनी त्या प्रकरणाचा जो घटना घडली, अपहरण झालेले आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती घेतली असता तर यातील नमूद जे आरोपी आहेत 7 जे आरोपी आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली, ती गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून आम्ही मारताळा या ठिकाणी जर गेले असतात त्यावेळेस तिथं आपल्याला या गुन्ह्यात जी वापरलेली 4 व्हीलर आहे तसेच त्यांनी जे गुन्ह्यामध्ये धाक दाखवण्यासाठी जे खंजर वापरले आहे तसेच 7 आरोपी हे सर्व मिळून आले. आम्ही त्याप्रमाणे त्यांना अटक ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना विचारपूस केली असता यातील जो फिर्यादी आहे त्यांचं 4 चाकी वाहनाचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि तो अगोदर फायनान्सचा पण व्यवसाय करत होता. तर याच संदर्भात त्यांचं काही घेण्या देण्यावरून वाद झालं होतं आणि ते काहीतरी मोठी गाडी 4 व्हीलर ते विकत घेणार होता यातील जे आरोपी आहेत तर त्यांच्यावरून त्याच्यात वाद झाला होता आणि त्यांच्यासाठी त्यांनी ते किडनॅप केल्याचं प्रथमदर्शनी सध्या दिसून येते. राजकीय काही सध्या तर फिर्यादीला आपण काल पण विचारलं होतं पण सध्या त्या याच्यात अँगलनं कुठं अजून काही दिसत नाही, पण त्या दिशेनं पण तपास चालू आहे. कालच्या घटनेच्या अगोदर यांचे व्यवहार झालेले होते काही पहिलाच व्यवहार झाला? नाही, आरोपीच्या म्हणण्याचं असं आहे की त्याच्या अगोदर पण त्यांचे व्यवहार झाले होते, पण ह्या ज्या घटने आहे ह्या घटनेमध्ये आरोपीनं ज्या फिर्यादीला आपण त्यांनी जे किडनॅप केलेले आहे त्यावेळेस त्यांनी स्वतः काही बोललेलं नाही, तर इतर 2 लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधलेले आहे त्यामुळं आरोपीला तो त्या रात्री ओळखू शकले नाही.